नमस्कार, टेक इन्फोमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण म्हाडा लॉटरीबद्दल खूप महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ती म्हणजे उत्पन्न मर्यादा काय। म्हाडा लॉटरीसाठी कधी आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी उत्पन्न मर्यादा काय आहे हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे। आणि कोणत्या ग्रुपमधला व्यक्ती कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतो हे सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे। तर आज आपण बघूया। म्हाडा लॉटरीने 4 उत्पन्न गटात विभाजन केलेले आहे। EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, LIG लो इन्कम ग्रुप, MIG मिडल इन्कम ग्रुप, HIG हाय इन्कम ग्रुप। तर चला आपण त्याबद्दल जाणून घेऊया। तर बघा, इथे 4 ग्रुप दिलेले आहे आणि 4ही ग्रुपांसाठी किती उत्पन्न मर्यादा आहे ते सुद्धा दिलेले आहे। पहिला इथे 2 नंबर आणि 3 नंबरचे कॉलम दिले आहे। 2 नंबरच्या कॉलममध्ये कोकण मंडळासाठी उत्पन्न मर्यादा आहे आणि 3rd नंबरच्या कॉलममध्ये उर्वरित महाराष्ट्रातील जे काही स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत आहे त्यांच्यासाठी कोकण मंडळाचे मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थाची लोकसंख्या ही 10 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हा 2 नंबरचा कॉलम दिलेला आहे। तर बघूया आपण उत्पन्न गट। अत्यल्प उत्पन्न गट EWS त्याच्यासाठी दिलं आहे। कोकण मंडळासाठी त्यांनी दिलेले 6 लाखापर्यंत ही उत्पन्न मर्यादा आहे आणि उर्वरित ते महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत आहे त्यांना 4.5 लाख रुपये आहेत। आता 2nd नंबरला LIG अल्प उत्पन्न गट। अल्प उत्पन्न गटासाठी कोकण मंडळासाठी आहे 9 लाख रुपये उत्पन्न मर्यादा। 9 लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न पाहिजे, 6 लाख ते 9 लाख। नंतर उर्वरित महाराष्ट्रातील त्यांच्यासाठी 7.5 लाख रुपये ही उत्पन्न मर्यादा आहे। मध्यम 3 नंबरला आहे मध्यम उत्पन्न गट MIG त्यांच्यासाठी 12 लाखापर्यंत ही उत्पन्न मर्यादा आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील ते काही आहे त्यांच्यासाठी पण सुद्धा 12 लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा आहे। म्हणजे दोघांसाठी सेम आहे आणि HIG साठी सुद्धा दोघांसाठी, कोकण मंडळासाठी आणि उर्वरित महाराष्ट्रातील जे काही त्यांच्यासाठी सुद्धा सेम, नो लिमिट, कमाल त्यांच्यासाठी लिमिट नाही आहे। 12 लाखापासून तर पुढे अनलिमिटेड आहे, त्यांना लिमिट नाही। कितीही उत्पन्न गट असलं तरी ते HIG साठी अप्लाय करू शकतो। तर अजून आपण 4 महत्त्वाचे पॉईंट जाणून घेणार आहोत, ते खूप महत्त्वाचे आहे, ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे अर्ज करण्यापूर्वी। तर कोणत्या गटातील व्यक्ती किती गटासाठी अर्ज करू शकतो आणि कोणत्या गटासाठी अर्ज करू शकतो ते आपण बघणार आहोत। तर बघा, 1 नंबरला आहे अत्यल्प उत्पन्न गट EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन। हा व्यक्ती EWS साठी तर अप्लाय करूच शकतो, पण त्याच्यापेक्षा वरची कॅटेगरी असते ती LIG, तो LIG साठी सुद्धा अर्ज करू शकतो। EWS वाला आपण बघितलं की EWS आणि LIG साठी अप्लाय करू शकतो, बट EWS वाला हा MIG आणि HIG साठी अर्ज करू शकत नाही। 2nd नंबरला आहे अल्प उत्पन्न गट LIG वाला जो उत्पन्न गटातला व्यक्ती आहे तो LIG साठी आणि MIG साठी अर्ज करू शकतो, तो HIG साठी अर्ज करू शकत नाही किंवा EWS साठी सुद्धा तो अर्ज करू शकत नाही। मध्यम उत्पन्न गट MIG वाला हा HIG साठी आणि MIG साठी अर्ज करू शकतो, पण तो त्याच्यापेक्षा लो गट असतो, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा गट असतो, म्हणजे LIG EWS त्याच्यासाठी अर्ज करू शकत नाही। आणि उच्च उत्पन्न गट HIG वाला व्यक्ती हा फक्त HIG साठी अर्ज करू शकतो, तो त्याच्यापेक्षा कमी MIG LIG EWS हे असे काही त्याच्यापेक्षा छोटे गट आहे त्याच्यासाठी अर्ज करू शकत नाही। म्हणजे यात आपण बघितलं की जो कोणी तो ग्रुपचा व्यक्ती EWS वाला EWS आणि त्याच्यापेक्षा हाय कॅटेगरी, फक्त एकच हाय कॅटेगरी साठी अर्ज करू शकतो, पण MIG साठी HIG साठी नाही करू शकत। आणि HIG वाला महत्त्वाचं म्हणजे तो फक्त HIG साठीच अर्ज करू शकतो, त्याच्यासाठी उत्पन्न लिमिटसुद्धा काहीच दिलेली नाही आहे। असे अनेक प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे इथे आहे, हे आपल्याला म्हाडा लॉटरीमध्ये अप्लाय करण्याच्या अगोदर माहीत असणे खूप गरजेचं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन म्हाडाविषयी काही नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। थँक्यू सो मच।